ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, कालच आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र, निष्कलंक, प्रेमळ हृदयाचा सण साजरा केला आणि आज देऊळ माता ताबडतोब दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांसमोर पती पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाचं आठवण करून देत आहे. म्हणजेच आज आपण सर्वजण पवित्र मरियेच्या अतिपवित्र हृदयाचा, निष्कलंक पवित्र हृदयाचा सण साजरा करत आहे. कालच प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय जे प्रेमाने आणि ममतेने, करुणेने भरलेलं होतं, त्याचं दृश्य आपल्या समोर होतं. तर आज त्या हृदयाच्या बाजूलाच त्याच्याच मातेचं हृदय जे करुणाने, जे प्रेमाने आणि परमेश्वराच्या प्रेमाने भरलेलं आहे, त्याचं दृश्य देऊळ माता आपल्या समोर ठेवत आहे. हे दोन्ही हृदय एकमेकांच्या जवळ आहेत. जर प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय हे प्रेमाचं, प्रीतीचं चिन्ह असेल, ममतेचं चिन्ह असेल, तर पवित्र मरियेचं हृदय हे देवाच्या प्रेमासाठी भरलेलं हृदय आहे, त्याचं एक मोठं चिन्ह आहे. ज्या तऱ्हेने किंवा ज्या प्रकारे पवित्र मरियेने प्रभू येशू ख्रिस्तावरती, परमेश्वरावरती प्रीती केली, त्यापेक्षा अधिक प्रीती या पृथ्वीतील कुठलीही व्यक्ती करू शकत नाही. खरोखरच पवित्र मरियेने सर्व गोष्टी आपल्या हृदयामध्ये जतन करून ठेवल्या. सर्व आठवणी, गोड कडू आठवणी हिने आपल्या हृदयामध्ये ते जपून ठेवल्या, ताज्या ठेवल्या. आणि म्हणूनच नित्य कुमारी मरियेला निष्कलंक हृदय होण्याचा किंवा हृदय, निष्कलंक हृदय म्हणून आई असलेला बहुमान मिळालेला आहे. हे हृदय साधे सुद्धा नव्हतं, तर या पवित्र मरियेने या हृदयामध्ये खूप काही महत्वाच्या गोष्टी ठेवलेल्या होत्या, ज्या ते इतरांना पण ती सांगू शकली नाही. तिचं दुःख तिच्या जवळ होत्या, तिचा आनंद देखील तिच्या जवळच होता. आणि म्हणूनच आजचं हे हृदय आपल्या समोर देऊळ माता ठेवत असताना आपल्या सर्वांना पवित्र मरियेच्या त्या निष्कलंक हृदयावरती मननचिंतन करण्यासाठी पाचारण करत आहे. पवित्र मरियेने सर्व गोष्टी ऐकल्या आणि त्याच्यावरती मननचिंतन केलं. आपली इच्छा बाजूला ठेवून परमेश्वराची इच्छा काय आहे हे योग्य समजून तिने आपलं जणू काही अंतःकरण, हृदय त्या परमेश्वराच्या मिशन कार्यासाठी तिने उघडं केलं. आणि म्हणूनच त्या पवित्र मरियेला उच्च केलं गेलं. तेवढंच नाही, तर पवित्र मरियेने आपलं हृदय शिष्यांसाठी देखील उघडं केलं. शिष्यावरती प्रेम करून ज्या मिशन कार्यामध्ये आपल्या पुत्राने हातभार लावलेला होता, त्याच मिशन कार्याला मोठ्या जोमाने, मोठ्या उत्साहाने पवित्र मरियेने साथ दिली. आणि पूर्ण हृदयातून, ज्या अतिपवित्र हृदयाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना प्रीती केली होती, शिष्यांना जवळ केलं होतं, त्याच ममतेने, करुणेने, त्याच हृदयाने, प्रीतीने पवित्र मरियेने प्रभू येशू ख्रिस्तानंतर आपल्या शिष्यांना एकत्र आणलं आणि आपल्या पुत्राचं संदेश, मिशन कार्य त्यांना समजून दिलं. आणि म्हणून तिला निष्कलंक हृदय असलेली आई म्हणून बहुमान मिळालेला आहे. होय माझ्या प्रिय भाविकांनो, निष्कलंक हृदय असणे साधीसुधी गोष्ट नाही. आपण आपल्या हृदयामध्ये काय जपून ठेवत असतो, आपण आपल्या हृदयामध्ये काय जतन करून ठेवत असतो. कधी ना कधी वर्षानुवर्ष साठवलेला राग, मत्सर, टीका, वाईट विचार, इतरांना खाली पाडण्याची प्रवृत्ती. परंतु पवित्र मरियेने इतकं वर्ष त्या हृदयामध्ये काय जतन करून ठेवलेलं होतं, तर प्रेम, करुणा, दया, क्षमा, सहनशीलता, शांती. आणि कारण तिचा फोकस आणि तिचा प्रेम करण्याची प्रवृत्ती ही केवळ प्रभू येशू ख्रिस्तासाठी होती, परमेश्वरासाठी होती. परमेश्वरासाठी तिने सर्वस्व अर्पण केलेलं होतं. आणि म्हणूनच प्रभू येशूच्या हृदयाच्या जवळच तिचं हृदय आहे. कारण केवळ एक आईच आपल्या पुत्राचं दुःख समजू शकते आणि पवित्र मरियेने ते करून दाखवलेलं आहे. आपल्या हृदयामध्ये परमेश्वराला अग्रस्थान देऊन, तिने आपल्या इच्छेला दुय्यम स्थान देऊन
परमेश्वराची इच्छा आणि वचन आपल्या हृदयामध्ये ठेवून तिने आपलं मिशन कार्य पूर्ण केलेलं आहे. अशा या नित्य कुमारी निष्कलंक हृदयाचा सण साजरा करत असताना आपण तिच्याकडून हा एक सुंदर असा अनुभव घेऊया, आदर्श घेऊया. आपण आपल्या हृदयातून काय सोडणार आहे आणि काय ठेवणार आहे यावर आपण मननचिंतन करूया आणि पवित्र मरीप्रमाणे प्रभू येशूच्या मिशन कार्यामध्ये मोठ्या आनंदाने हातभार लावूया. आमेन.